हाय हॅलो नमस्कार। तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि केरळमध्ये सुद्धाही। तर बघू शकता तुम्ही केरळचं निसर्ग सौंदर्य किती छान आहे आणि सकाळची मॉर्निंग खरंच खूप छान वाटते। इतके असं केरळमध्ये झाडांचं वगैरे झाडांविषयी त्यांचं प्रेम झाडांविषयी आपुलकी आहे ना। तर इथं जास्त करून ना नारळाची झाडं सुपारीची झाडं पाहायला भेटतात। पण खरंच खूप छान वाटतं, असं वाटत नाही की आपण कुठं सिटीत राहतो। ते निसर्ग सौंदर्य बघून खूप छान वाटतं। तर जास्त करून इथं नारळाचं जास्त आकर्षण आहे। तर बघू शकता किती सुंदर सुंदर नारळाचे झाडे आणि आपली नजर जोपर्यंत जेवढी लांब जाईल ना तोपर्यंत फक्त आपल्याला नारळाचं केरळमध्ये लोकांना ना झाडांविषयी खूपच वेगळं प्रेम आहे आणि झाडांविषयी खूप आदर आपुलकी आहे। त्यांना झाडाचं फूल तोडलं ना तरी राग येतो। तर चला तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज सकाळी ना मी इथं वडापाव बनायला घेत होते, कारण श्रीशान मीच असतो घरी। तर म्हटलं दोघींसाठीच काय स्पेशल बनवायचं, तर आम्ही असं सटर बटर बनवत राहतो। तर मी इथं अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलंय। तर 1 वाटी बेसन घेतलंय यासाठी, याचं बॅटर बनवायचं आपल्याला। तर छान असं पाणी टाकून हळद टाकून मीठ टाकून थोडंसं आपण याचं बॅटर बनवून घेऊ। थोडासा बेकिंग सोडाचा पण वापर करू, कारण मग जेणेकरून आपले वडेपाव अजून छान बनतील। तर मी बघा चिमूटभर इथं मीठ टाकून घेतलंय, चिमूटभर बेकिंग सोडा टाकून घेतलाय, थोडीशी हळद टाकून घेते आणि छानपैकी पाणी टाकून याला मस्त मिक्स करून याचं छान असे पातळ बॅटर बनवून घेऊ। जास्तही पातळ बनवायचं नाही, थोडंसंच असं म्हणजे घट्टसर ठेवायचं, कारण मग आपल्या वडापावला बाहेरचं जे कवर असतो ना तो पण अगदी छान येतो विकतच्या वडापाव सारखा। कधी कधी ना काय होतं आपण पातळ केलं ना तर वडापाव एवढा व्यवस्थित येत नाही। तर खूप दिवसाचे असे बटाटे वगैरे चाळणीत पडलेले होते, म्हटलं याचं काय करू आता। तर म्हटलं असं वडापावच बनवते, मग असं मस्त आम्ही वडापावचं नियोजन केलं। कारण ना दोघींसाठी असं स्पेशल भाजी पोळी करायचा ना खूप कंटाळा येतो। ती पण जास्त भाजी पोळी खात नाही, ती अशी डाळ खिचडी पराठे वगैरेच खाते आणि मग त्यामुळं मग आम्हाला कंटाळाच येतो दोघींसाठी स्पेशल काही बनवायचं। पप्पा असले का आम्ही हमखास भाजी पोळी वगैरे बनवायचं, पण मग दोघींसाठी खायचं किती करायचं किती, त्यामुळेच असं सटरबटर आमचं चालू असतं। तर हे बघू शकता मस्त इथं असं पीठ वगैरे रेडी केलंय। आणि काल जो व्हिडिओ टाकला ना त्याच्यावर माझ्या मैत्रिणींचे फोन आलेले की तू एकटी कसं काय एवढं सगळं हँडल केलं, की दाजी नाही तिथं तर तू नाही का एवढं बाळाला बघून कसं काय श्रीशाला बघून आम्ही तर नाही करू शकत बाबा। आपण काय करता आता जशी परिस्थिती माणसं ओढवली जाते ना तसं हँडल करावं लागतं। तर चला मी एक स्पेशल व्हिडिओ बनन त्याच्यावर पण। तर इथं आता एक मिक्सर जार घेतलाय आणि त्यात थोडीशी हिरवी मिरची लसूण अद्रकचे 2-3 तुकडे टाकलेत। अद्रकनी ना बटाट्याची चटणी खूप छान होती ते बॅटर, आणि मस्त मीठ वगैरे टाकून याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय। तर आता एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकून आपण जो मसाला करून घेतला होता ना तो छान असा परतून घेऊयात। हे बघू शकता मी आता तेल टाकून घेतलंय, कारण आपल्याला जे बॅटर हवंय ना वडापावसाठी, म्हणजे आपल्याला जी बटाट्याची चटणी करायची ना ती करून घेऊयात। तर आधी मस्त मोहरी तडतडून दिली आहे, थोडेसे जिरे तडतडून दिलेत आणि त्यानंतर आता आपण यात वाटण टाकून घेऊयात। तर कढीपत्ताचाही छान असा तडका मारलाय, कोथिंबीर टाकली आणि जी हिरवी मिरची अद्रक लसूण होती ना त्याची पेस्ट टाकून दिली आणि याला मस्त असं फ्राय करून घेऊयात आपण। जेवढे आपण चटणी चांगली छान फ्राय करतो ना तेवढे आपला वडा खायला छान लागतो। तर बघू शकता मी इथं चटणी अशी छान परतून घेतली आहे। आता यात ना अजून थोडंसं तेल टाकते, कारण हे खूप कोरडं झालंय। अजून थोडीशी हळद टाकूया आणि याला छान असं मिक्स करून घेते। केरळमध्ये ना म्हणजे आपल्याकडे नगर साईडला कसं की म्हणजे नगरमध्ये गेलो किंवा आपल्या कोणत्या सिटीत गेलो की वडापावचे काय म्हणतात ना टपरी दुकान वगैरे खूप असतात, की आपल्या नगरचा फेमस वडापाव वगैरे खूप असतात सोपानराव वडेवाले। पण इकडे केरळ साईडला ना म्हणजे असं स्पेशल असं वडापावचे दुकानं वगैरे मी पाहिलेच नाही। म्हणजे इथं शक्यतो लई कमी प्रमाणात भेटते, त्यामुळं जर आपल्याला कधी खाऊशी वाटलं तर घरीच बनावं लागतं, जास्त काही ऑप्शन नसतो। किंवा आपल्याकडचे जी पावाचे लादे वगैरे असतात तसे पाव पण इकडे भेटत नाहीत। म्हणजे सगळं राहणीमान खाणं पिणं सगळं इकडे वेगळंच आहे। तर त्यामुळे मग आम्ही घरीच असं बनवून ट्राय करत असतो सगळ्या गोष्टी, विकत आणूच तर विकत भेटत पण नाही। तर मस्त इथं असं बटाटे उकडलेले टाकून घेते आणि छानपैकी आता याला फ्राय करून घेते मध्यम गॅसवर। छान अशी मस्त चटणी परतून दिलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता
आपली चटणी इथं बनवून तयार झालेली आहे। याला थोडंसं ना आपण अजून परतून घेऊ आणि मस्त थंड होऊन देऊ। तर बघू शकता किती मस्त कलर वगैरे आलाय आणि एकदम छान असं भरीत, म्हणजे भरीतच बोलतात त्याला आमच्या तिकडे तरी। मस्त अशी बटाट्याची चटणी इथं तयार झालेली आहे। तर आता याला आपण थोडंसं ना थंड होऊन देऊ। गॅस एकदम बंद केलेला आहे आणि एका ताटातनं याला असं काढून घेते। बघू शकता तुम्ही, एका ताटात काढून घेतले ना तर याचे छानपैकी तुम्हाला जसे आवडतील तसे छोटे मोठे तुम्ही करू शकता। तर मी असे वडापाव बनवून घेते, याचे छोटे छोटे मध्यम आकाराचे। या बॅटरमध्ये ना तांदळाचं पीठ पण टाकतात, अजून कुरकुरीत होतं, पण मला नाही आवडत ते, मग मी नाही टाकलं, कारण ते वेगळंच जास्त एक्स्ट्रा कुरकुरीत होतं। तर मस्त सोडा जरी टाकला ना बॅटर बनवताना, एकदम घट्टसर बॅटर बनवलं ना तर विकतच्या सारखाच वडापाव घरीही तयार होतो। तर बघू शकता मी आता इथं मस्त वडे बनवून घेतलेत आणि तेल ही तापून घेतलंय। तर तेल तापलं का नाही ते कसं चेक करते थोडंसं। आपलं तेल पण इथं छान असं तापलेलं आहे। तर हे बघू शकता मी थोडं बेसन टाकून ते लगेच वरती आलं। तर आपलं तेल पण छानपैकी तापलेलं आहे आणि आता मस्त मी असे वडे काढून घेते एक एक करून। मी चमच्याने देखील वडे काढते, पण आता थोडेसे हाताने काढून बघते कसे येतात, कारण आपण जेव्हा वडेपाव खायला जातो दुकानावर तेव्हा ते काका असेच हाताने वडे काढत असते, ते मी खूप वेळा बघितलेलं आहे। त्यामुळे म्हणलं चला तसं ट्राय करून बघू आपण थोडंसं, पण जमतंय। हे बघू शकता मी आता इथं मग याला मस्त दोन्ही बाजूंनी छान असे भाजून घेते आणि वडे तळताना याच्यावर थोडंसं वरून ना तेल, म्हणजे असं उलटण्यानी वगैरे तेल थोडंसं, मग ते वरून पण आपण पलटल्याच्या नंतर खाली वडा चिकटत नाही। तर त्यामुळं लगेच पण वड्याला पलटून नाही घ्यायचं। हे बघू शकता मी असं याला थोडंसं तेल वरून घेते, मग अजून छान असा, कारण आपण जे वडा पलटी करतो ना तेव्हा तो कढईला चिकटत नाही। हे बघू शकता एकदम मस्त असे वडेपाव आपले इथं बनून तयार झालेले आहेत। तर असेच करून मी सगळे वडे इथं तळून घेते। दोन्ही साईडने छानपैकी भाजून द्यायचं। हे बघू शकता आता मी इथे सगळे वडे असेच तळून काढणार आहे। तर छान झालेत, म्हणजे असे विकतच्या सारखेच दिसतात। तर हे बघू शकता दुसरे बॅच पण असेच मी एक एक करून तळून घेते। जास्त काही नाही, आम्ही दोघींपुरते 4च बनवले होते। तर इथं मस्त असे वडे बनून तयार झालेले आहेत। तर या मंडळी तुम्ही पण वडेपाव खायला आणि मस्त एन्जॉय करा। तर त्यानंतर ना वडेपाव वगैरे खाऊन झाले, श्रीशाला झोपी लावलं, त्यानंतर बाहेर गेले तर खूप सारं पावसाचं असं वातावरण झालं होतं। मग जे दोरीवरचे कपडे होते ते आतमधल्या दोरीवर सुकायला घातले आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर असं वातावरण आहे। आम्ही जिथे राहतो ना केरळमध्ये तिथं खूप छान असं झाडांनी वगैरे भरलेलं आहे आणि एकदम निसर्ग सौंदर्य तर इतकं छान आहे। सकाळची मॉर्निंग तर एवढी छान वाटते ना, आणि खूप असे नारळाच्या झाडांचं आकर्षक आहे इथं। तर खूप सारे म्हणजे आसपास नारळाचे झाडं वगैरे, फणसाचे झाडं, सुपारीचे झाडं, काळे मिरेचे वेल वगैरे नाही का, असे खूप सारे झाडं बघायला भेटतात तिथं। मी याचं पूर्ण डिटेल व्हिडिओ एक दिवस नक्की बनवन की केरळचं निसर्ग सौंदर्यावर। तर असंच थोडं मी व्हिडिओद्वारे तुम्हाला दररोज दाखवायचा प्रयत्न करत राहीन। तर हे बघू शकता इथं आता मी कपडे आतमध्ये सुकायला इथल्या दोरीवर आणले, कारण ना बाहेर आता पाऊस सुरूच झाला। हे बघू शकता थोडंसं आभाळ आलं की केरळमध्ये ना सारखा पाऊस पडत राहतो। शक्यतो केरळमध्ये पावसाचं प्रमाण जास्तच आहे, कारण आपल्या तिकडं तरी कमी पाऊस पडतो, पण ह्या वर्षी पण आपल्या इकडं खूप सारा पाऊस झाला। पण केरळमध्ये ना कायमच पाऊस चालू असतो, म्हणजे अचानक ऊन पडतं ना अचानक पाऊस येतो, थोडंसं आभाळ आलं की लगेच पाऊस पडणार। तर इथं समोर असं आंब्याचं वगैरे झाड आहे, ते खूप मोठं झालंय आता। बघू शकता मस्त असा पाऊस पडला ना थोडंसं गार वाटतं, पण आपल्याकडे जर पाऊस पडला ना घरातले पंखे लगेच बंद केले जातात, पण इथं तसं नाहीये। पाऊस पडला तरी पंखा चालूच लागतो, पण एवढी गरमी असते पाऊस असताना सुद्धाही। तर असं छान वाटतंय आता पाऊस पडलाय तर थोडीशी गरमी एकदम थोडीशी कमी होती, जास्त कमी नाही होत गरमी पाऊस जरी पडला तरी। तर आपल्या इकडं तर लगेच पंखे किंवा थंडी वाजायला सुरुवात होती गावाकडं, तर इथं तसं नाही। मग संध्याकाळी पाऊस वगैरे थांबला, म्हटलं श्रीशाला ना बाहेर नेते, कारण ती घरात मला लई त्रास देणार आता, म्हणजे घरात कोंडूनच असते ना दिवसभर। तर मग संध्याकाळी तिला थोडंसं बाहेर नेलं, कारण घरातला ना रूममधला बल्ब गेला होता, तो पण घ्यायचा होता दुकानातून। मग तो घेतला, तोपर्यंत तिला असं सायकलवर बसवलं, तर मॅडमचं असं डिक्कीत हात घालायचं काम चालू होतं। तर घरी आलो आणि मग आता मॅडमला एवढा कॉन्फिडन्स आलाय की सगळ्या पायऱ्या पण अशा चढता येतात।
हे बघू शकता कशा पायऱ्या चढते. तर असा होता आजचा आमचा दिवस. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.